3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. पुण्याच्या भोरमध्ये जय हनुमान केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. शर्यतीत राज्यभरातून आलेल्या 350हून अधिक बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला. शर्यतीचा थरार पाहण्यासाठी बैलगाडा शौकीनांची मोठी गर्दी झाली होती. जालन्यात सोशल मीडियावर एका वृद्धाच्या हलाखीच्या परिस्थितीचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याची दखल घेत अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी 75 वर्षीय एकनाथ देवटे यांचा निराधार वृद्धाला श्रावणबाळ निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला. आणि या घटनेनंतर जालन्याच्या अंबड येथील तहसीलदाराचं सर्वत्र कौतुक होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील एका व्हिडिओनं खळबळ उडाली आहे. एक पोलीस कर्मचारी 14 लाखांची लाच घेताना व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय. या प्रकरणात व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं, तर संबंधित पोलीस निरीक्षकाची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली. जयंत पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. पुण्यातील मोदी बागेत भेट घेतली. पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. काहींनी अफवा पसरवून सोयाबीनचे भाव पाडलेत. अफवा पसरवणाऱ्यांना जागा दाखवा असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केले. अमेरिकेशी कृषी क्षेत्राबाबत करार झाला नसल्याची फडणवीसांनी माहिती दिली. ओहरादेवी इथं संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जगदंबा देवीचं दर्शन घेतलंय. सेवालाल महाराज यांना भोग चढवून बंजारा समाजाचं पारंपरिक वाद्य नगारा वाजवून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पुणेकरांनी पुलवामा हल्ल्यातील 40 जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या त्यागामुळेच देश सुरक्षित आहे अशी भावना व्यक्त करण्यात आली. तरुण पिढीनं त्यांच्या शौर्यापासून प्रेरणा घ्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं. पुण्यात पालिकेच्या संभाजी उद्यानात पुष्प प्रदर्शन भरवण्यात आले. यंदाचे पुष्प प्रदर्शन स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित केलं असून तिथं त्यांच्या अनेक पुष्प प्रतिमा साकारल्या गेल्या आहेत.